नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आजचा घटक आहे सूत्रसंचालन का आणि सूत्रसंचालन कशासाठी आणि सूत्रसंचालन हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर याबद्दलच एक थोडक्यात आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सूत्रसंचालन हा घटक जो आहे, हा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण अनेक कार्यक्रमामध्ये आपण जात असतो आणि त्या कार्यक्रमाला जर चांगला सूत्रसंचालक नसेल किंवा त्या कार्यक्रमाला सूत्रसंचालक नसेल तर तो कार्यक्रम काय आहे, कार्यक्रम कशासाठी आहे, कार्यक्रमाचं महत्त्व हे अजिबात उपस्थितांना समजणार नाही. तसेच ज्या संयोजकांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचा उद्देश देखील स्पष्ट होणार नाही. त्यासाठी आज आपण अनेक कार्यक्रमामध्ये निवेदकाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं लागतं. मग अनेक अशा कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असताना अनेक अडचणी येतात. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, शेती, व्यापार आदी विविध क्षेत्रातले कार्यक्रम सूत्रसंचालकाला निवेदन करावे लागतात. मग नवोदित सूत्रसंचालकांना असे कार्यक्रम करत असताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. कार्यक्रमाची सुरुवात कशी करायची, तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकी कार्यक्रमाला सुरुवात कशी करायची, कार्यक्रमाची रूपरेषा कशी तयार करायची, स्वागतासाठी कोणते शब्द वापरायचे, दीपप्रज्वलन मान्यवर करत असताना त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने काय बोलावं, प्रतिमा पूजनाच्या प्रसंगी निवेदकानं काय बोलावं, अध्यक्ष निवड किंवा अनुमोदन या प्रसंगी सूत्रसंचालकानं निवेदन कसं करावं, तसेच प्रास्ताविकाच्या ठिकाणी सूत्रसंचालकाने काय बोलावं, मान्यवरांच्या मनोगतामध्ये निवेदकानं काय निवेदन करावं, आभारासाठी सूत्रसंचालकानं नेमकं काय निवेदन करावं, अशा अनेक अडचणी नवोदित सूत्रसंचालकांना बांधवांनो येत असतात. त्यामुळे असे कार्यक्रम आपल्याला निवेदन करत असताना ते यशस्वी करता येत नाहीत. हे बरेच जणांनी मला सांगितलं. म्हणून आपल्याला कार्यक्रम जर प्रभावी करायचा असेल, कार्यक्रम जर सूत्रबद्धरित्यानं पुढे न्यायचा असेल आणि कार्यक्रमाला विशिष्ट उंची द्यायची असेल तर त्या सूत्रसंचालकाकडं कौशल्य असणं आवश्यक आहे. आणि ती कौशल्य कोणकोणती आहेत तर ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. मग असे विविध भाग आपण पाहिलेले आहेत. या व्हिडिओच्या द्वारे मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल की मी तयार केलेला प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो आपण बारकाईनं पहा. निश्चितपणानं तुम्ही देखील सूत्रसंचालक व्हाल. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की सूत्रसंचालकाकडं कोणकोणती कौशल्य असावी लागतात. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.